श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू धर्मात शनी अमावस्येला खूप महत्त्व आहे. शनी अमावस्या ही पूर्वजांना समर्पित मानली जाते. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दान केले जाते. असे मानले जाते की या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात. या दिवशी पितरांची पूजा करणे, तर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही उपाय केल्याने घरात सुख शांती कायम राहते. पितृदोष असल्यास या दिवशी विशेष पूजा केल्याने पितृदोष देखील दूर होतो. शनी अमावस्येच्या दिवशी जप, तप, पूजा करण्यास विशेष महत्त्व असते. या दिवशी आपण दही भाताचा उपाय करायचाच आहे. आता हा दही भाताचा उपाय आपण संध्याकाळी करायचा आहे, पण त्या अगोदर आपण घरामध्ये देखील काही उपाय व काही सेवा करायची आहे की ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती सदैव राहील. ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकघरातील मीठ हे चंद्र, शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते. या ग्रहांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी शास्त्रात काही मिठाचे उपाय सांगितले जातात. आता या दिवशी आपण पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. पिवळी मोहरी असेल तर ती देखील टाकू शकता. चिमूटभर हळद टाकायची आहे, गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्याने आपण घरामधील फरची पुसायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जी काही इडापिडा आहे तर ती दूर होण्यास मदत होईल. अगदी आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारी असो किंवा नातेवाईक असो. प्रत्येकाला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते. हीच नकारात्मकता, नजरबाधा दूर होण्यासाठी या दिवशी आपण हे उपाय आवर्जून करायचेच आहे. आता या दिवशी आपण दही भाताचा उपाय कसा करावा हे देखील जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम शनी देवाय नमः लिहायला विसरू नका. आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. आता आपल्या घरामध्ये जर पितृदोष असला ना तर आपण कोणतंही काम करायला घ्या, ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, संतान प्राप्ती होत नाही किंवा नोकरी मिळत नाही, घरामध्ये आर्थिक टंचाई, आजारपण सतत चालू असतं. तसेच उलट ज्या घरामध्ये पितृदोष नसतो त्या घरामधील मुलांची, पतीची, सर्वांची सर्वांगीण प्रगती होत असते. आता या दिवशी आपण दही भाताचा उपाय अगदी संध्याकाळी करायचा आहे. शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी करू शकता किंवा अमावस्या ही अगोदरच्या दिवसापासूनच सुरू होत आहे. अगदी शुक्रवारी संध्याकाळी जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. दोन्ही दिवसांपैकी तुम्ही कधीही हा उपाय केला तरी पण चालेल. मग हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्ती हा उपाय करू शकते. पण शक्यतो जी पण घरामधील वडीलधारी व्यक्ती आहे, मग आजी असतील किंवा आजोबा असतील, तर त्यांनी जर हा उपाय केला तर आपल्याला त्याचा जास्त प्रमाणामध्ये रिझल्ट हा नक्कीच मिळेल. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता हा उपाय अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. अगदी आपलं जेवण झाल्यावरती, आपल्या घरामध्ये सर्व कामे व्यवस्थित आवरल्यावरती जेव्हा आपण झोपायला जातो त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायला घ्यायचा आहे. आता या उपायासाठी आपण थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे. अगदी मुठभर भात शिजवा किंवा एखादी छोटीशी वाटी, छोटासा ग्लास भरून भात शिजवला तरी पण चालेल. आता अगोदरचा शिळा भात असेल किंवा त्याच दिवशी संध्याकाळी बनवलेला भात असेल तर तो देखील घ्यायचा नाही. आपण पितरांसाठी सेपरेट भात बनवायचा आहे. तसेच या भातामधून कोणीही भात खाण्यासाठी घ्यायचा नाही, याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. आता हा भात शिजवताना आपण यामध्ये मीठ टाकायचं नाही तर अळणी भात शिजवून घ्यायचा आहे. आता हा भात शिजवून झाल्यानंतर आपण एखादी पत्रवाळी घ्यायची आहे किंवा एखादा कागद घेतला, पुठ्ठा घेतला तरी पण चालेल. त्या पुठ्ठ्यावरती आपल्याला हा भात काढून घ्यायचा आहे. आता अगदी तुम्ही प्लेटमध्ये देखील ठेवू शकता, पण हा भात आपल्याला बाहेर ठेवायचा आहे आणि भात बाहेर ठेवल्यानंतर आपल्याला परत प्लेट आणता येणार नाही. त्यामुळे पुठ्ठ्यावरतीच हा भात काढून घ्यायचा आहे. आता यानंतर त्या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे. अगदी दही नसेल तर तुम्ही दुधामध्ये थोडंसं लिंबू पिळून तुम्ही दही बनवू शकता. 2 चमचे दही आपण त्या भातावरती टाकायचं आहे. तसेच थोडेसे काळे तीळ देखील आपण त्या भातावरती टाकायचे आहे. काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे. त्या भातावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हा भात आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला थोडा वेळ ठेवायचा आहे. आपल्या घरामध्ये जी पण दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला अगदी टेबलवरती, खुर्चीवरती जरी हा भात ठेवला तरी पण चालेल. तसेच तिथेच दक्षिण दिशेला आपण चौमुखी दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. कणकेचा चौमुखी दिवा बनवावा. त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे, काळे तीळ टाकायचे आहे, दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, दिव्याला आसन देखील द्यायचं आहे. असा दिवा आपण प्रत्येक अमावस्येला घरामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित केला तर आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद हा मिळत असतो. आता दक्षिण दिशेला हा भात ठेवल्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे. भरपूर वेळा आपल्याकडून काही चुका होऊन जातात
तसेच कधी कधी आपल्याला वाटते की आपण चुकीचे नाही, पण तरी पण आपण या दिवशी आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे। आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्यांकडून मोठ्यांकडून जर तुमची कोणती सेवा झाली नसेल तर आम्हाला माफ करावे, पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू, असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचे आहे। आणि आपण पूर्वजांची नावं देखील घ्यायची आहे। नावं आठवत असतील तर नावं घेऊ शकता, किंवा तुम्ही ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण तिथे बसून जप करायचा आहे। त्यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी दर्शन घ्यायचे आहे, किंवा सर्व व्यक्तींना शक्य नसेल तर तुम्ही फक्त आपल्या पूर्वजांचे दर्शन घ्यावे। त्यानंतर हा भात उचलायचा आहे आणि भात आपल्याला अंघोळीच्या बाथरूममध्ये नेऊन ठेवायचा आहे। आता अंघोळीच्या बाथरूममध्ये हा भात ठेवत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे। भरपूर वेळा आपण घरामध्ये काहीतरी करत असतो आणि आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर ती विचारत असतात, आई तू काय करते, त्यापेक्षा तुम्ही त्यांना अगोदरच सांगून ठेवायचे आहे। तसेच अंघोळीच्या बाथरूममध्ये हा भात ठेवत असताना अंघोळीचं बाथरूम हे कोरडं असावं आणि हा भात ठेवल्यानंतर त्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। मग अगदी तुम्ही अंघोळीच्या बाथरूममध्ये खिडकी असेल तर खिडकीजवळ देखील तुम्ही हा भात ठेवू शकता, किंवा जिथून पाणी जात असेल तर तिथे जरी हा भात ठेवला तरी पण चालेल। आपल्याला अंघोळीच्या बाथरूममध्येच का भात ठेवायचा, कारण की तिथे आपल्या पूर्वजांचा वास असतो अशी मान्यता आहे। आता हा भात ठेवल्यानंतर आपण अंघोळीच्या बाथरूमचा दरवाजा बंद करायचा आहे। यानंतर अंघोळीच्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। यानंतर आपण झोपी जायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी आपण सकाळी उठायचं आहे, म्हणजेच रविवारच्या दिवशी आपण हा भात अंघोळीच्या बाथरूममधून उचलायचा आहे। आता उठल्यावरती पहिल्यांदा आपण अंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे, तो भात उचलायचा आहे, घराच्या बाहेर जायचं आहे। घराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला एखाद्या ठिकाणी भात ठेवायचा आहे। अशा ठिकाणी हा भात ठेवायचा आहे की एखादा पक्षी असेल किंवा एखादा प्राणी असेल तर हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने ठेवावा। तसेच हा भात ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही। तसेच भात ठेवून येत असतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही। आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही। मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगत असतो, मग आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही, कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही। आता हा भात ठेवल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही की कुत्र्याने हा भात खाल्लाय का। शक्यतो तरी तुम्ही हा उपाय सकाळीच करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला मध्ये कोणी भेटणार नाही आणि मध्ये कोणी आपल्याला रोखणार नाही, टोकणार नाही। त्यानंतर भात ठेवून आल्यानंतर आपण घरामध्ये यायचं आहे। आता घराच्या बाहेर जर पाणी असेल तर तिथेच तुम्ही हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि घरामध्ये जायचं आहे, अंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे, तुम्ही अंघोळ करायची आहे। त्यानंतर तुमची जी काही कामे आहे तर ती कामे तुम्ही करू शकता। तसेच या दिवशी आपण कावळ्याला देखील भात ठेवायचा आहे, भात घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं दही टाकायचं आहे आणि थोडंसं खडी साखरेचं पाणी एका वाटीमध्ये घ्यायचं आहे। हे सर्व घेऊन आपण छतावरती जायचं आहे किंवा घराच्या बाहेर जायचं आहे। घराच्या बाहेर गेल्यानंतर आपण हा भात ठेवायचा आहे, तसेच खडी साखरेचं पाणी देखील आपण तिथे ठेवायचं आहे। आता हे जर कावळ्याने किंवा एखाद्या पक्षीने, प्राणीने जर भात खाल्ला तर आपल्यावरती जो काही पितृदोष आहे तर तो पितृदोष दूर होत असतो व आपल्याला आपल्या पितरांचा देखील आशीर्वाद मिळत असतो। घरामध्ये कितीही अडचणी, अडथळे, संकटे असो तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।